शेक्सपियर म्हणतो की नाम में क्या रखा है, सो देर इज प्रॉमिनंट आयडेंटिटी ऑफ ए पर्सन, क्लास, फॅमिली, रेस, रिलिजन, कंट्री. ओळख असते त्या देशाची, प्रत्येक देशाची त्या नावामागे. सध्या एक फार इंटरेस्टिंग इश्यू चर्चेमध्ये आहे, तो म्हणजे की दिल्लीमधल्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे की भारताचं नाव हे जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं की इंडिया दॅट इज भारत, ते इंडिया हे नसायला पाहिजे, ते फक्त भारत असलं पाहिजे, किंवा भारत आणि हिंदुस्तान हे दोन्ही नावं असलं पाहिजेत. सो लेट्स डिकोड की हाऊ थिंग्स हॅव अनफोल्ड इन द पास्ट इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, किंवा त्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये आत्ता काय काय मेन्शन केलेलं आहे. मुळात ज्या व्यक्तीनं ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आहे त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की इंडिया हे नाव हे भारताचा कॉलोनियल पास्ट दाखवतंय, आणि दुसरं म्हणजे की तो आपल्याला कायम आपल्या गुलामगिरीची, स्लेव्हरीची कायम आठवण करून देते. ही दोन नावं, मुख्य मुद्दे त्या व्यक्तीचे हे दोन आहेत. आता आपण बघूया की भारताला जी काय आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो त्यातलं पहिलं म्हणजे भारतवर्ष, जे प्राचीन काळापासून चालत आलेलं आपलं नाव आहे, किंवा भारतभूमी. त्यानंतर मुघलांनी भारताला हिंदुस्तान असं नाव दिलं, हिंद किंवा हिंदुस्तान. हे मुळात हिंदुस्तान नाव आलंय सिंधू नदीवरून, कारण सिंधू सा इन ए संस्कृत कॉल्ड ॲज हा इन ए प्राकृत. सो दिस इज द बेस्ट की सिंधू नदीवरून सिंधू सा संस्कृतमध्ये साला, प्राकृतमध्ये साला हा असा उच्चार केला जातो, म्हणून हिंदुस्तान. त्यानंतर ब्रिटिशांनी सिंधू नदीला इंग्रजीमध्ये इंडस म्हणून इंडिया, ही तिन्ही नावं दिलेली आहेत. म्हणून इंडिया, भारत, भारतवर्ष किंवा भारतभूमी आणि हिंदुस्तान. म्हणजे जेव्हा आपली घटना बनत होती तेव्हा घटनेमध्ये काय डिबेट झाल्या, याच्यावर काय काय आर्ग्युमेंट झाल्या की नाव काय असलं पाहिजे, भारत असलं पाहिजे, भारतभूमी असलं पाहिजे, भारतवर्ष असलं पाहिजे, की हिंदुस्तान असलं पाहिजे, की इंडिया असलं पाहिजे. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि देर वॉज द हीटेड डिबेट बिटवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड H.V. कामत. आणखीन एक प्रॉमिनंट नाव होतं ह्या डिबेटमध्ये, त्यांचं नाव सेठ गोपाळ दास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे चेअरमन, त्यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या राज्यघटनेमध्ये भारताचं नाव हे इंडिया, म्हणजे आर्टिकल 1 मध्ये ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या, इंडिया दॅट इज भारत. H.V. कामत यांचं म्हणणं काय होतं की ते म्हणायचे की भारताला एक प्राचीन वारसा लाभलेला आहे, त्यानुसार भारतवर्ष किंवा भारतभूमी असं असलं पाहिजे. सेठ गोपाळदास यांनी काही गोष्टी कोट केल्या आणि सांगितलं की फ्रीडम स्ट्रगलमध्ये जेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा चालू होता तेव्हा आपण भारत माता की जय हा नारा देत होतो, म्हणून भारत पाहिजे.
त्यांनी आणखीन काही गोष्टी कोट केल्या की महाभारत आणि चायनीज ट्रॅव्हलर यॉन संग यांनी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये भारताचं नाव त्यांनी भारतवर्ष असं लिहून ठेवलंय. अशा काही गोष्टी सेठ गोपाळदास यांनी मांडल्या. तेव्हाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आर्टिकल 1 कलम 1 हे वोटिंगला ठेवलं अमेंडमेंटसाठी, ह्या सगळ्यांच्या डिबेट ऐकून. पण जेव्हा हे आर्टिकल अमेंडमेंटसाठी ठेवण्यात आलं तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बिल पास झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने. म्हणजे बिल पास झालंय, इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट, शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. आर्टिकल 1 काय सांगताय? इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. इंडिया म्हणजेच भारत प्रेफरन्स मात्र इंडियाला दिलेला आहे. म्हणून सगळ्या ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये ग्लोबली आणि ज्युडिशरीमध्ये किंवा कायदेमंडळामध्ये भारताला भारत असा उल्लेख न करता इंडिया असा उल्लेख केला जातो. दिल्लीमधल्या व्यक्तीने जी याचिका दाखल केली आहे ती मुळात याच संदर्भात आहे की भारताचं नाव काय असलं पाहिजे, ते भारत, इंडिया, हिंदुस्तान किंवा आणखीन काय असलं पाहिजे. तशी याचिका 2014मध्ये आत्ताचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पण लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं होतं. ह्या प्रायव्हेट मेंबर बिलमध्ये मुद्दा तोच होता की भारताचं नाव काय असलं पाहिजे. तर आर्टिकल 1 अमेंड केलं पाहिजे आणि ते अमेंड करून इंडिया दॅट इज भारतच्या ऐवजी भारत दॅट इज हिंदुस्तान ही योगी आदित्यनाथ यांनी सुचवलेली अमेंडमेंट होती आर्टिकल 1 कलम 1 मध्ये. तेव्हा ते प्रायव्हेट मेंबर बिल असल्यामुळे म्हणा किंवा त्याच्याकडे कोणी जास्त लक्ष न दिल्यामुळे म्हणा ती अमेंडमेंट पास नाही होऊ शकली. पण खरंच जर अशा काही घटना घडल्या तर अमेंडमेंट करायची त्याची प्रोसिजर काय असणार आहे, तर आपण साधारणपणे अमेंडमेंटचे मुख्य 2 प्रकार बघतो. ते म्हणजे आर्टिकल 368च्या स्कोपमध्ये येणार आहे आणि एक अमेंडमेंट अशी आहे जी आर्टिकल 368च्या स्कोपमध्ये येत नाही. जी आर्टिकल 368च्या स्कोपमध्ये येत नाही ती म्हणजे साधं बहुमत. आणि जी आर्टिकल 368च्या स्कोपमध्ये येते तिला म्हणायचं स्पेशल मेजॉरिटी. आता ही स्पेशल मेजॉरिटी काय असते, साधं बहुमत काय असतं आणि स्पेशल प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता, याचा अर्थ काय असतो, दॅट्स अ डिफरंट पार्ट. ते अमेंडमेंटमध्ये आपल्याला बघायला लागणार आहे. फक्त जर आर्टिकल 1 मध्ये अमेंडमेंट करायची असेल तर ती या स्कोपमध्ये येणार आहे. म्हणजे आर्टिकल 368च्या स्कोपमध्ये नसलेली अमेंडमेंट, याचा अर्थ ती अमेंडमेंट फक्त साध्या बहुमताने लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पास करायला लागणारी एवढी साधी पद्धती आहे. शेक्सपियर म्हणतो की नाम में क्या रखा है, सो देर इज prominent identity of a person, class, family, race, religion, country. ओळख असते त्या देशाची, प्रत्येक देशाची त्या नावामागे. सुप्रीम कोर्ट परवा जजमेंट देणार आहे, त्यामध्ये प्रोबॅबली सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट येईल त्यामध्ये खरंच इंटरेस्टिंग असणार आहे की सुप्रीम कोर्ट काय सांगतंय. सो तोपर्यंत वाट बघूया.